पुणे शहराचं जे कोविड हॉस्पिटल होतं, एक तर शिवाजीनगरला एक होतं त्या COEP ग्राउंडला, च्या ग्राउंडला COEPचं आणि एक होतं. होतं बाणेरला, बरोबर. जे बिल्डिंग आहे ती. हो, हो, हो. तेव्हा मला जेव्हा शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष केलं, तेव्हा ती बिल्डिंग कंप्लीशनला येत होती आणि ती बिल्डिंग हॉस्पिटल म्हणून नव्हती, तर ती एक अच्छा. कमर्शियल बिल्डिंग म्हणून बरं. त्याचं काम चालू होतं. तर तिथला जो डेव्हलपर आहे त्यांना कंडिशन होती, की तुम्ही महानगरपालिकेला एक अशी बिल्डिंग बांधून द्या, जी महानगरपालिका कोणाला भाड्याने देईल, रेंटने देईल आणि एखाद्या ऑफिसेस असे तिथं बनतील हं, आणि एक हं. रेव्हेन्यू महानगरपालिकेला महानगरपालिका उत्पन्न जनरेट निर्माण होईल. होईल. तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली. तेव्हा माझ्याकडे रोज लोकं हॉस्पिटल किंवा याच्यासाठी लोकं येत असतात. तर मी पहिला तो बदल केला, की बाबा ही बिल्डिंग व्यापारी नाही बनणार, ही तर हॉस्पिटल बनणार. मी महानगरपालिकेमध्ये ठराव दिला. त्या विकासकाशी बोललो. ते म्हणले, "काही हरकत नाही, चांगलं काम आहे. तशी पण आम्हाला महापालिकेला हँडल करायची आहे." मग त्याप्रमाणे तिथल्या लिफ्ट्सचं साईज, चेंज ऑफ यूज, हं, हं. त्याचं बांधकाम परवाने त्या सर्व चेंज केलं. महानगरपालिकेमध्ये मुख्य सभेमध्ये ठराव केला, की या ठिकाणी या वास्तूचं रूपांतर एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये व्हावं आणि ही वास्तू कुठल्याही एका चांगली संस्थेला द्यावी, की जी तिथं लोकांसाठी काम करेल. लोकांसाठी काम करेल. नाममात्र पैशात किंवा 50% लोकांना फ्री उपचार, जे काही कंडिशन ते महानगरपालिकेचे अधिकारी ठरवतील. आणि तो निर्णय मान्य झाला आणि त्या ठिकाणी ते हॉस्पिटल उभं राहिलं.